वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण लक्ष्मी नारायण श्री नारायण लक्ष्मी नारायण श्री नारायण लक्ष्मी नारायण श्री नारायण लक्ष्मी नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण बद्री नारायण श्री नारायण बद्री नारायण श्री नारायण बद्री नारायण श्री नारायण बद्री नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण सत्यनारायण श्री नारायण सत्यनारायण श्री नारायण सत्यनारायण श्री नारायण सत्यनारायण जय जय नारायण नारायण 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 बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरु यशवंत बाबा महाराज महाराज की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुन्तेन्दु तुषारहार धवला या शुभ्रस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरत्रा परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वकारि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। भूरि गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं करुणावरुणालय जगनियंता भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णाच्या अत्यंतिक करुणेनं वैकुंठवासी सद्गुरु यशवंत बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज प्रथम पुष्प भगवत चरणी आपण सादर समर्पित करणार आहोत। या वर्षी चिंतनाला घेतलेला विषय आहे नारद भक्ती सूत्र। मागच्या वर्षी नामदेव यांचं चरित्र आपण पाहिलं, बरेच जण हजर होते, जे नव्हते त्यांनी टीव्हीवर ऐकलं। आणि आता या वर्षी नारद भक्ती सूत्र हा ग्रंथ चिंतनासाठी घेतलाय। नारद भक्ती सूत्रच का असा प्रश्न पडू शकतो। दरवर्षीप्रमाणे उत्तर देते। पहिलं कारण आहे माझं चिंतन व्हावं, दुसरं कारण आहे नारदांसारख्या भक्ताचे भक्तीचे विचार आपल्याला समजावे, कारण आपण सगळे साधक आहोत। आपल्याला सगळ्यांना भगवंताच्या चरणाजवळ जायचं आणि भगवंताच्या चरणाजवळ जाण्यासाठी कलियुगातलं सगळ्यात सोपं साधन आहे ते म्हणजे भक्ती। आणि ती भक्ती आपण करत आहोत आपापल्या परीनं। असं म्हटलंय की जगामध्ये या विश्वामध्ये 11 धर्म आहेत आणि त्यातले 8 धर्म भारतातच आहेत। यहुदी, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे वगैरे असे धर्म सांगितले। काही धर्म हे प्रेयसाकडे नेणारे म्हणजे संसाराकडे नेणारे, पण हिंदू धर्म असा धर्म आहे जो श्रेयसाकडे म्हणजे भगवंताकडे नेणारा आहे। आणि भगवंताकडे तो नेणारा असल्यामुळे आपण त्या धर्मामध्ये जन्माला आलो, हे खरं आपलं भाग्यच आहे। त्या भारतात जन्माला आलो तेही फार मोठं भाग्य आहे। भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती, परम भाग्य म्हटलं त्याला। मग हे सगळे भाग्य आपल्याला मिळाले, पण आपल्या शास्त्रात जर आपण प्रवेश केला तर आपल्या शास्त्रामध्ये वेदामध्ये आपल्याला 3 कांड दिसतील। एक आहे कर्मकांड, दुसरं आहे ज्ञानकांड आणि तिसरं आहे उपासना कांड। जर आपण कर्मकांडाचा विचार केला तर कर्मकांडामध्ये जैमिनीचं पूर्वमीमांसा दर्शन नावाचं एक शास्त्र आपल्याला कर्मकांडाच्या विषयी दिसतं। जैमिनींनी लिहिलेलं आहे पूर्वमीमांसा दर्शन असं त्याला म्हणतात। दुसरं आहे भरद्वाजाचं कर्ममीमांसा दर्शन। या दोन्ही ग्रंथांचं अध्ययन केलं तर कर्मकांड कसं करावं हे आपल्याला कळतं, सामान्य पद्धतीनं कळतं। दुसरं आहे ज्ञानकांड। ज्ञानकांडासाठी 2 दर्शन ग्रंथ निर्माण केले। एक आहे उत्तर मीमांसा, ज्याला आपण ब्रह्मसूत्र असं म्हणतो। थोडा विषय अवघड आहे, पण तुम्ही आता जाणकार श्रोते झालेले आहात
त्यामुळे मी सोपं सांगते, तुम्हाला समजेल. पहिलं आहे उत्तर मीमांसा दर्शन, ज्याला आपण ब्रह्मसूत्र असं म्हणतो. दुसरं आहे सिद्धांत दर्शन. सिद्धांत दर्शन ब्रह्मसूत्र एवढं प्रचलित झालं नाही, पण ते फार महत्वाचा तो ग्रंथ आहे. उपासनेची मीमांसा जेव्हा वेदानं केली, तेव्हा त्या मीमांसेच्या दर्शनासाठी जे दर्शन ग्रंथ निर्माण झाले, त्यातला एक ग्रंथ आहे अंगिरस मध्य मीमांसा दर्शन. दुसरा ग्रंथ आहे शांडिल्य भक्ती दर्शन, जो शांडिल्य ऋषींनी लिहिलेला आहे. आणि तिसरा उपासना कांडाविषयी म्हणजे भक्तीविषयी लिहिलेला जो ग्रंथ आहे, तो म्हणजे नारद भक्ती सूत्र. म्हणून आपण नारद भक्ती सूत्र चिंतनासाठी घेतलेलं आहे. आता जर या सगळ्या ग्रंथांचं चिंतन करायचं झालं तर एकतर आपल्याला वेळ नाही, आपण फार बिझी माणसं आहोत. पण शास्त्र म्हणतं बिझी नाही, इझी झालं पाहिजे. इझी म्हणजे सहजता आपल्यामध्ये असली पाहिजे, पण आपण बिझी आहे. मग आपल्याला या सगळ्यामधून सोपं निवडायचंय, म्हणून आपण सोपं निवडलंय नारद भक्ती सूत्र. बरं, ते सोपं या करताय बाकीच्यांचा विचार केला तर सोपं आहे, तसं ते सोपं नाहीच आहे. म्हणून संतांना म्हणावं लागलं, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. भक्ती अत्यंत कठीण आहे, साध्य भक्ती कठीण आहे, पण साधन भक्ती सोपी आहे. जरी कठीण असली तरी अशक्य नाहीये. आणि आपण मनुष्य आहोत, म्हणून भक्ती करण्याचा अधिकार भगवंतांनी आपल्यालाच दिलेला आहे. एखाद्या घोड्याला वाटलं भक्ती करावी, करू शकतो का? नाही करू शकत. फक्त मनुष्य देहामध्येच हे शक्य आहे. म्हणून देवे दिला देह भजना गोवटा. देवानी देह दिला, भजनासाठी दिला. आता यातलं अंगिरा ऋषींचं जर मध्यमीमांसा दर्शन आपण बघितलं तर ते युक्ती प्रधान आहे. भक्ती समजून दिली, पण युक्तीच्या दृष्टीनं भक्ती समजून दिली त्यांनी. दुसरं आहे शांडिल्य भक्ती दर्शन. ते सुद्धा भक्ती सूत्रच आहे, पण ते मात्र कठीण आहे. नारदांचं भक्ती सूत्र जे आहे ते युक्ती प्रधान नाही आहे, ते भक्ती प्रधान आहे. भक्ती प्रधान काय आहे? एखाद्या माणसाकडून एखादी गोष्ट आपल्याला शिकायची आहे, जो त्यातला परफेक्ट आहे त्याच्याकडून शिकल्यानंतर लवकर समजते ती आपल्याला आणि सहज शक्य होते. मग ज्यांनी त्या मार्गाचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्याकडून जे सूत्र आपण जाणून घेतली तर आपल्याला भक्ती मार्गामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून नारद भक्ती सूत्र आपण निवडलं. अलौकिक ग्रंथ नारद भक्ती सूत्र आणि माझा सगळ्यात आवडता ग्रंथ नारद भक्ती सूत्र, म्हणून मला आनंद आहे. आपण भक्ती वाचली तर वाचून भक्ती समजत नसते. पुस्तकातून फक्त माहिती मिळते. ज्ञान मिळायचं असेल तर संतांच्या चरणाजवळ बसूनच ज्ञान घ्यावं लागतं. म्हणून इन्फॉर्मेशन वेगळी आहे आणि नॉलेज वेगळं आहे. ज्ञान प्राप्त करायचंय आणि ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानाचा उपयोग करून भगवंतापर्यंत जायचंय तर संतांच्या चरणाजवळ बसावं लागतं. म्हणून म्हटलं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. नमस्कार करावा लागतो, साधूची सेवा करावी लागते निष्कपट भावानं. मग आपल्याला जे अपेक्षित आहे ते विचारावं लागतं आणि त्यांची इच्छा असेल तर ते सांगतात. त्यांची इच्छा असेल तर म्हणजे समोरचा अधिकारी असला तरच ते सांगतात, नाहीतर ते आपल्याला सांगत नाही. याकरता आपली योग्यता आपल्याला तयार करावी लागते. म्हणून संतांच्या चरणाजवळ बसल्यावरच ज्ञान प्राप्त होतं. बरेच जण म्हणतात आम्हाला काही शिकायची गरज नाही, एकदा दोनदा ऐकलं की आम्हाला पाठ होतं. नुसतं पाठ होण्यानं भगवान भेटत नाही. म्हणून तर एक मनुष्य मोठ्या ग्रंथाचे ओझे घेऊन चाललेला होता. एका संतांनी त्याला पाहिलं, विचारलं काय गाढवा कुठं चाललास? आता तो होता विद्वान. तो विद्वान होता आणि त्याला राग आला. राग आल्यावर तो म्हणायला लागला, अरे एवढे मोठे ग्रंथ मी घेऊन चाललोय, नुसते हे ग्रंथ माझ्या डोक्यावर नाहीये, डोक्यात आहे. आणि असं असताना तुम्ही मला गाढवा कसं काय म्हणता? तेव्हा त्या संतांनी सांगितलं, नोत्पादयेत यदि रतिम श्रम एव हि केवलम. एवढ्या ग्रंथाचा अभ्यास करून तुझ्यामध्ये विनय नसेल, तुझ्यामध्ये भक्ती नसेल
तुझ्यामध्ये भगवत स्वरूपाला ओळखण्याचं ज्ञान नसेल तर तो गाढवासारखं ओझं वाहण्याशिवाय दुसरं काही नाहीये, हा केवळ श्रम आहे, एक केवळ कष्ट आहे असं संतांनी सांगितलं. म्हणून मस्त झुकवावं लागतं, निष्काम भावनेनं सेवा करावी लागते, उद्धाराची तळमळ लागते, तेव्हा ते ज्ञान आपल्याला मिळत असतं. याकरता नारद महर्षींच्या चरणी प्रार्थना करायची आहे. आम्हाला हे भक्ती सूत्र समग्र नाही कळलं तरी भक्तीच्या मार्गावरचे आम्ही साधक पांथस्थ तरी होण्याचे योग्यतेचे होऊ दे. हळूहळू तो भक्तीचा मार्ग आम्हाला समजत नाही, पण तो समजण्यासाठी आम्हाला तेवढी सूक्ष्म बुद्धी द्या, तुमच्या चरणाविषयी श्रद्धा द्या. श्रद्धेनं नमस्कार करणं वेगळं आहे आणि बॉस एखादा म्हणून नमस्कार करणं भीतीनं वेगळं आहे. श्रद्धा आणि भीती यामध्ये फार फरक आहे. आदरयुक्त भीती असावी, पण नुसती क्रिया म्हणजे नमस्कार नाहीये. जिथं अहंकाराचा त्याग आहे तिथं नमस्कार आहे. म्हणून तो अहंकार त्यागपूर्वक नमस्कार नारद महर्षींना करायचा आपल्याला आणि सांगायचंय की आता या सप्ताहामध्ये जेवढं चिंतन होणार आहे ते आमच्या लक्षात राहिलं पाहिजे. नुसतं लक्षात नाही तर अंतःकरणात स्थिरावलं पाहिजे आणि अंतःकरणात स्थिरावून भगवंताच्या भक्तीचा मार्ग प्रशस्त झाला पाहिजे. आता ज्या नारदांचं भक्तिसूत्र आपल्याला बघायचंय ते नारद आहेत तरी कोण, याचा थोडासा पहिल्या दिवशी विचार करू आपण. नारद महर्षी ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत. ब्रह्मदेवानं जेव्हा सृष्टी केली तेव्हा नारदांना मनातून उत्पन्न केलं, म्हणून ते मानस पुत्र आहेत. नारद शब्दाच्या सुंदर व्याख्या भाष्यकारांनी केल्या. नारद साधे नाहीत. मला खेद वाटतो या गोष्टीचा की बऱ्याच वेळा कीर्तन प्रवचनातून नारदांची चेष्टा केली जाते. कळ लावणारे नारद, काड्या करणारे नारद असं त्यांच्याविषयी बोललं जातं. पण नारदजी भक्तीचे महान आचार्य आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालघ्यान रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान नमामि. या एका श्लोकाचं चिंतन केलं की सगळ्या संतांची आठवण केल्यासारखं होतं. त्या परम भागवतामध्ये श्रेष्ठ भक्तामध्ये नारदजींचं नाव येतं. प्रल्हाद नारद म्हणून असे नारदजी आहे. नारद शब्दाचा अर्थ काय? नरे परमेश्वरे सदा तिष्ठति इति नारम ज्ञानम तद्ददाति व्यासादिभ्यः इति नारदः. नर या शब्दाचे दोन अर्थ होतात. नर शब्दाचा एक अर्थ परमेश्वर असाही होतो आणि नर शब्दाचा एक अर्थ जीव असाही होतो. म्हणून नर परमेश्वराच्या ठिकाणी स्थित असणारं जे ज्ञान आहे, जे ज्ञान भगवंताच्या ठिकाणी स्थित आहे ते ज्ञान व्यासादिकांना सुद्धा जे देतात ते आहेत नारद. म्हणून नारद सोपे नाही, साधे नाही. व्यासांना सुद्धा नारदांनी ज्ञान दिलं. आपण भागवत ऐकलेलं आहे. बरेच जण हरिद्वारला होते आणि मला 100% लक्षात आहे की मी सांगितलेलं तुमच्या बरोबर लक्षात आहे सगळं, मला खात्री आहे की. तिथं आपण पाहिलं होतं की व्यासांना असंतोष झाला, दुःख झालं व्यासांना. मी एवढं सगळं लिहिलं, वेदाचे 4 भाग केले, 17 पुराणांची मी रचना केली आणि एवढं सगळं करून माझ्या अंतःकरणाला शांती लाभत नाही. असं जेव्हा तळमळ व्यासांच्या अंतःकरणात निर्माण झाली तेव्हा नारदजी तिथे आले. पूजयामास विधिवन् नारदं सुर पूजितम. त्यांची पूजा केली व्यासांनी आणि मग व्यासांनी त्यांना सांगितलं यथा धर्मादयश्चार्था मुनिवर्यानुकीर्तिताः न तथा वासुदेवस्य महिमा अनुवर्णितः. धर्म अर्थ काम मोक्षाचं चिंतन तुम्ही केलं, पण भगवंताची भक्ती आणि भगवंताच्या लीला तुम्ही गायल्या नाही, म्हणून तुमचं अंतःकरण अशांत आहे. आणि त्या नारदांनी त्यावेळेस व्यास महर्षींना चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. अहमेवा समेवाग्रे नान्यत् यत् सदसत्परं पश्चादनुद्यते तच्च योगशिष्ये तसोऽस्म्यहं. 4 श्लोकाचं भागवत सांगितलं आणि मग 4 श्लोकाच्या भागवताचा व्यासांनी 18,000 श्लोकामध्ये विस्तार केला.
म्हणजे व्यासादिकांना सुद्धा जे ज्ञान देणारे आहेत, व्यासादिकांचे सुद्धा जे गुरुतुल्य आहेत, ते नारदजी आहेत. ते नारद आपल्याला भक्ती सूत्र सांगणार आहेत. म्हणजे किती सावधानतेने आपण ऐकलं पाहिजे हे समजण्यासारखं आहे. दुसरी व्याख्या केली आहे, यद्वा नरेषु जीवेषु तिष्ठति इति नारम अज्ञानम व्यतिखंडयति इति नारदः. नर म्हणजे जीव. जसं परमेश्वराच्या ठिकाणी ज्ञान राहतं तसं जीवाच्या ठिकाणी काय राहतं? अज्ञान राहतं. परमेश्वराच्या ठिकाणचं ज्ञान ते घेतात आणि व्यासादिकांसारख्यांना देतात. तसं आपल्याला काय करतात? आपल्या ठिकाणी असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा ते नाश करतात. म्हणून त्यांना नारद म्हणतात. किंवा नारम नरसमूहम व्यति पालयति ज्ञानदानेनेति नारदः. नर म्हणजे नार म्हणजे नरसमूह. नरसमूह म्हणजे आपल्यासारखी माणसं. यांना ज्ञानदान करून त्यांचं पालन करतात. पालन करतात म्हणजे काय? पालक कुणाला म्हणतात? जे पालन पोषण करतात, खाण्यापिण्याची व्यवस्था करतात त्यांना पालक म्हणतात. तसं नारद आपलं पालन करतात म्हणजे काय करतात? परमार्थ मार्गावर आपलं पालन करतात. संत परमार्थ मार्गावर आपले पिता आणि माता असतात. आपल्याला आईसारखं समजावून सांगतात, गुंजारून समजावून सांगतात. संसार दुःखमुळे बाबानो, जास्त त्याच्यात अडकू नका, फार समजावून सांगतात. मग आपण ऐकत नाही आणि ऐकत नसल्यामुळे मग त्यांना वडिलांचं अंतःकरण धारण करून घ्यावं लागतं आणि मग त्यांना शिव्याही द्याव्या लागतात. प्रसंगी किती सांगू तरी नाही ती बटकीचे असं म्हणावं लागतं. पुढे शिंदळीचे रडतील असं म्हणावं लागतं. का म्हणावं लागतं? कारण आपण ऐकतच नाही. पित्यानं दंड दिला म्हणजे पिता वाईट असतो असं नाही. त्याला संस्कार संपन्न आपल्याला करायचं असतं म्हणून तो रागवत असतो. म्हणून संत आईही आहेत आणि संत वडीलही आहेत परमार्थ मार्गातले. महाभारतामध्ये पितामह भीष्म नारदांचं वर्णन करताना म्हणतात, नारदजी कसे आहेत? सर्वांचे प्रिय आहे. बघा ना, एकादश स्कंदामध्ये सुद्धा वर्णन आहे. जरासंधाकडे गेले तरी नारदांचा सत्कार आहे. रावणाकडे गेले तरी नारदांचा सत्कार आहे. कंसाकडे गेले तरी शास्त्री पण मिळणार आहे, पाकिटही मिळणार आहे. सगळा सत्कार आहे तिथं. आणि देवाकडे आल्यावर प्रत्यक्ष परमात्मा त्यांना सिंहासनावर बसवून घेणार आहे, त्यांचे पाय धुणार आहे. एवढं नारदांचं कौतुक होतंय. म्हणून मी सांगते, काही काही माणसं दोन्ही पार्टीत चालतात, कुठल्याही पार्टीत चालतात. तसं नारदांचं व्यक्तिमत्व आहे. म्हणून भीष्म पितामह म्हणतात, सर्वांचे प्रिय नारद आहे, सर्वांचे पूजित नारदजी आहेत, सर्व गुणयुक्त नारदजी आहेत. भगवान श्रीकृष्णाने नारदांचे 20 गुण महाभारतामध्ये सांगितलेले. सर्व गुणयुक्त नारदजी आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे परम भागवतोत्तम नारदजी आहेत. नारदांसारखा भक्त दुसरा कोणी नाही. श्रेष्ठ भक्त नारदजी आहेत. अज्ञानांना उपदेश करणारे नारदजी आहेत. श्रेष्ठ सद्गुरु नारदजी आहेत. दीनाचं संकट हरण करणारे नारदजी आहेत. भक्ती मार्गावर सगळ्यांना लावणारे नारदजी आहेत असं विश्वपितामह म्हणतात. एवढे गुण नारदांमध्ये. आता नारदजी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर अशी काय आकृती येते? एक शेंडी आहे, हातामध्ये वीणा घेतलेली आहे, चिपळ्या आहे, गळ्यामध्ये वीणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत, नारायण 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 म्हणतात. पण हरिवंशामध्ये नारदांचं सुंदर वर्णन केलेलं आहे. नारदजी दिसतात कसे हे सांगण्याचं कारण असं की नारदजींची आकृती आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजे, त्यांचं रूप आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे आणि एक एक सूत्र नारदजीच आपल्याला सांगतात असं वाटलं पाहिजे. म्हणून नारदांचं स्वरूप सांगते. म्हणे प्रज्वलित अग्नी समान तेजस्वी अंग कांती त्यांची आहे. धगधगता अग्नी असावा, त्याच्यामध्ये जसं तेज असतं तसं तेज नारदजींच्या अंगावर आहे. अग्नी समान तेजस्वी अंग कांती आहे. दृष्टी कशी आहे? म्हणे बाल सूर्यासारखी दृष्टी आहे. बाल सूर्य म्हणजे उगवता सूर्य. उगवता सूर्य कसा असतो? जे लवकर उठतात त्यांना माहिती आहे. जे सूर्यवंशी आहेत त्यांना काही उगवता सूर्य माहित नाही. बाल सूर्य कसा असतो? लालिमा त्याच्यामध्ये असते, दाहकता त्याच्यामध्ये नसते. दुपारी 12चा सूर्य कसा असतो?
वैशाखातला बालाचा सूर्य कसा रणरणता असतो, त्रास देतो, तसा बाल सूर्य नसतो. लालिमा त्याच्यामध्ये असते, सौंदर्य त्याच्यामध्ये असतं आणि प्रकाशही देण्याला तो समर्थ असतो. तशी नारदांची दृष्टी आहे म्हणे बाल सूर्यासारखी. दाहक नाहीये त्याच्यामध्ये, क्रोध नाहीये नारदांच्या दृष्टीमध्ये, आणि प्रकाश देणारी ती दृष्टी आहे. मस्तकावर नारदांच्या जटाभार आहे आणि अंगावर कशी वस्त्र आहेत. आपण भगवी वस्त्र असं पाहतो फोटोमध्ये वगैरे, पण हरिवंशकार म्हणतात शरीरावर चंद्र किरणाप्रमाणे त्यांनी वस्त्र धारण केलेली आहे. चंद्राची किरण कशी असतात, शुभ्र असतात, म्हणून नारदांची वस्त्र शुभ्र आहेत असं हरिवंशकारांचं म्हणणं आहे. आणि नेहमी असं म्हटलंय बरं हरिवंशकारांनी, जशी प्रिय सखी असावी तशी नेहमी बरोबर असणारी वीणा नारदांच्या बरोबर आहे. नारदजी तिला सोडतच नाही, कारण ती वीणा भगवंतानी नारदांना दिलेली आहे, म्हणून ती फार प्रिय आहे नारदांना. आणि नारदांच्या वीणेचं सामर्थ्य असं आहे की नारदांनी वीणेचा झंकार केला आणि नारायण म्हटलं की देवाला प्रगट व्हावं लागतं. म्हणून आपण सुरुवातीला नामस्मरण घेतलं श्री नारायण जय नारायण. त्याचं कारण आहे नारदांचं आवडतं नाव आहे नारायण, म्हणून आपण नारायण नाव घेतलं. मग अशी ती नारदांची वीणा आहे. नारदांनी जानवं सुद्धा घातलेलं आहे, पण ते जानवं साधं नाही, सोन्याचं यज्ञोपवीत नारदांनी धारण केलेलं आहे असं नारदांचं सुंदर वर्णन हरिवंशामध्ये येतं. नारदांचं असं आहे, साधक असू देत, भक्त असू देत, विषयी असू देत, पामर असू देत, सगळ्यांना नारदांनी भक्ती मार्गावर लावले. म्हणून पहिल्यांदा ग्रंथाच्या नावाचा अर्थ आपल्याला बघायचा आहे, म्हणून नारदांचं वर्णन आपण करतोय. नारद भक्ती सूत्र, त्यामधले नारदजी कसे आहेत हे आपण बघितले. आता सूत्र म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, याच्यासाठी आता उद्यापासून सगळंच बघायचंच आहे आपल्याला. पण सूत्र म्हणजे काय असं म्हटलंय शास्त्रकारांनी, अल्पाक्षरत्वे सती बौभार्थ बोधकत्वम सूत्रत्वम. अल्पाक्षरी असून सुद्धा मोठा अर्थ ज्याच्यामध्ये सामावलेला असतो त्याला म्हणायचं सूत्र. आता याच्यामध्ये नारद भक्ती सूत्र ग्रंथामध्ये श्लोक नाही दिसणार, एक एक सूत्र दिसणार आहे आपल्याला. सात्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच, असे छोटे 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 असे तुकडे दिसणार आहेत. अमृत स्वरूपाच असे छोटे छोटे सूत्र दिसणार आहेत. पण या सूत्रामध्ये नारदांनी खूप मोठा अर्थ सामावून ठेवलेला आहे. म्हणून अल्पाक्षरत्वे सती बौभार्थ बोधकत्वम सूत्रत्वम असं सूत्राचं लक्षण केलं. किंवा सूत्रते ज्ञाप्यते बोध्यते इति वा. जे ज्ञापन करतं म्हणजे ज्ञान देतं, बोधन करतं म्हणजे बोध देतं, आणि सुचवतं त्याला म्हणायचं सूत्र. सूचित करतं भक्ती मार्गाला त्याला म्हणायचं सूत्र. आणखी एक सुंदर व्याख्या आली आहे सूत्राची. अल्पाक्षरम संदिग्धम सारवद विश्वतो मुखम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदो. पहिलं सूत्राचं लक्षण सांगितलं अल्पाक्षरी. सूत्र असं मोठं नसतं. लोक म्हणतात अहो तुम्हाला थोडक्यात सांगतो, थोडक्यात. वेळ नसला ना भरपूर सांगायची, मग लोक आता ते बघा मोबाईलवर ओके म्हणायला सुद्धा आता वेळ नसतो, म्हणून ते अंगठा दाखवतात, याला म्हणायचं सूत्र. असं पटकन सांगितलं. हसायचं असलं समोरून गेल्यावर हसायचं नाही, पण मोबाईलवर मात्र स्माइली पाठवायची अशी छान. बरोबर, म्हणजे जे काही व्यक्त करायचंय, दुःख झालेलं एखाद्याला, रडलेलं तोंड आहे त्या स्माइली मध्ये, ते टाकून द्यायचं, म्हणजे कळावं की याला काहीतरी दुःख झालंय. आता कसं पटलं बघा बरं. सूत्र शब्दाचा अर्थ चांगला पटला, कारण एखाद्या वेळेस माणूस अन्नाविषयी अन्नाशिवाय जगू शकेल, पण मोबाईल शिवाय काही माणूस आता जगू शकणार नाही. एकाने मला सांगितलं की त्या मोबाईल मध्ये कोणतं जीवनसत्व आहे माहित नाही हो, पण तो नसला ना अशक्तपणा आलाच ना वाटतं. खरंच त्याच्यामध्ये काहीतरी जीवनसत्व, कोणतं तरी व्हिटॅमिन आहे त्याच्यामध्ये. नसलं तर फार अशक्तपणा वाटतो, झोप येत नाही, चार्जिंग संपलेलं असलं तर बीपी वाढायला लागतो. असे बरेचसे त्याच्यामुळे काही काही परिणाम भोगावे लागतात. म्हणून अल्पाक्षरी असतं, जे थोडक्यात सांगितलेलं असतं त्याला म्हणायचं सूत्र. दुसरं आहे असंदिग्धम.
आता थोडक्यात सांगितलंय म्हणजे त्याच्यात संशय निर्माण झालेले असले पाहिजे किंवा भावेत असा उद्देश आहे का नारदजींचा? नाही. नारदजी थोडक्यातच बोलणार आहे, पण असंदिग्ध बोलणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काही संदिग्धता संशय राहणार नाही, असं संशय रहित नारदजी बोलणार आहे. सारवत पुढचं लक्षण सांगितलं. विपुल ग्रंथाचा अर्थ एका सूत्रामध्ये नारदजी सांगणार आहे. तेवढं सूत्र वाचलं की सगळं ग्रंथातलं समजू शकेल. सारवत असं ते सूत्र असतं. विश्वतोमुखम अर्थ बाहुल्य म्हणजे एकेका विद्वानांनी यातल्या एक एक सूत्राचा वर्षभर जरी विचार करायचा ठरवलं तरी तो विचार करून संपणार नाही, एवढं अर्थ बाहुल्य नारदांच्या नारद भक्ती सूत्रामध्ये आहे. अस्तोभम पुढचं लक्षण सांगितलं. आता सूत्र रूपानं सांगितलंय म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे अव्यय येणार आहेत. मध्ये कधी कधी सा हे पद येईल, कधी कधी तू हे पद येईल. सा तू अस्मिन परम प्रेम रूपा, इथं सा ही आलेलं आहे आणि तू ही आलेलं आहे. पण यातलं सा किंवा तू एखादं अक्षरही निरर्थक नारदांनी वापरलं नाही. त्या सगळ्याला एक विशिष्ट अर्थ आहे, म्हणून अस्तोभम हे सूत्राचं लक्षण सांगितलं. पुढचं लक्षण सांगितलं अनवद्यम. या सूत्रामध्ये मोठमोठ्या विद्वानांनी दोष काढायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये एकही दोष कुणाला सापडणार नाही, अशी निर्दोष रचना नारदांनी भक्ती सूत्रामध्ये केली. म्हणून जे अल्पाक्षरी आहे, जे संशय नाश करणारे आहे, विपुल ग्रंथाचं सार ज्याच्यामध्ये साठवलेलं आहे, अर्थ बाहुल्य ज्याच्यामध्ये आहे, निरर्थक अक्षर रहित जे आहे, निर्दोष जे आहे ते सूत्र असतं. आणि अशीच सूत्र नारदांनी भक्ती सूत्रामध्ये लिहिली. मग आता पहिलं सूत्र काय नारद भक्ती सूत्रातलं? नारदजी बोलतात अथातो भक्तिं व्याख्यास्यामः. अथातो भक्तिं व्याख्यास्यामः. अथ म्हणजे आता, अतः म्हणजे या कारणानं, भक्तिं म्हणजे भक्तीचं, व्याख्यास्यामः म्हणजे मी व्याख्यान करतो. आता या कारणामुळे मी भक्तीचं व्याख्यान करतो. हे पहिलं सूत्र आहे नारद भक्ती सूत्रातलं. असंच सूत्र आपल्याला ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा दिसेल. असंच सूत्र थोडंफार अथ शब्दाने सुरुवात झालेलं सूत्र आपल्याला योग सूत्रामध्ये सुद्धा दिसेल. अथातो ब्रह्म जिज्ञासा हे ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र आहे. अथ योगानुशासनम हे योग सूत्रातलं पहिलं सूत्र आहे. पहिला शब्द आहे नारद भक्ती सूत्राचा अथ. अथ हा शब्द का वापरला? म्हणे अथ या शब्दाला 3 अर्थ होतात. अथ हा शब्द मंगलवाचक आहे, अथ हा शब्द अधिकारवाचक आहे आणि अथ हा शब्द अनंतरवाचक आहे. थोडं पहिलं जरा डोक्याला ताण द्या बुद्धीला, म्हणजे पुढचं सगळं सोपं समजेल. सोपं करून सांगतो. पहिला शब्दाचा अथ शब्दाचा अर्थ काय? म्हणजे मंगलवाचक अथ शब्द आहे. जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करतात, भगवंताच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा उदय झाला, तेव्हा त्यांच्या मुखातून 2 शब्द बाहेर पडले. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावैतो ब्रह्मणपुरा कंठम भीत्वा विनिर्यातौ तस्मान मांगलिका उभौ. एक शब्द होता अथ शब्द आणि दुसरा शब्द होता ओंकार. म्हणून बाळ जन्माला आलं की त्याच्या जिव्हेवर मधानं ओम लिहावं असं शास्त्र सांगतात. ओम हे मंगलवाचक अक्षर आहे, त्याचं पुढचं जीवन मंगलकारक व्हावं, मंगलमय व्हावं, म्हणून त्याच्या जिव्हेवर तसं लिहावं असं शास्त्र सांगतं. याकरता अथ शब्दाचा एक अर्थ आहे मंगल. आता मंगल का केलं अथ शब्दाने? म्हणे ग्रंथ निर्विघ्न पूर्ण व्हावा म्हणून मंगल केलं, मंगलाचरण केलं. आपण सुद्धा सुरुवातीला गणपतीचं ध्यान करतो, वक्रतुंड महाकाय. कशासाठी? निर्विघ्नपणे आपलं जे प्रवचन सेवा आहे माझी सांगण्याची आणि तुमची ऐकण्याची, ती निर्विघ्नपणे व्हावी. सांगताना मला सगळं आठवावं आणि ऐकताना तुम्हाला झोप येऊ नये, हा त्याच्यामधला भाग असतो. मग गणपती बाप्पांनी आपल्याला त्या कुंभकर्णाच्या बायकोपासून दूर ठेवावं म्हणून आपण मंगलाचरण करतो.
निर्विघ्नपणे श्रवण आणि वक्तृत्व हे पार पडावं. तसंच एवढा मोठा ग्रंथ नारदांना लिहायचा आहे म्हणून नारदांनी अथ शब्दानं सुरुवात केली की सगळे विघ्न आहेत ते नष्ट व्हावे. वस्तुतः नारदांसारखे सिद्ध संत सांगत असतील आणि भक्ती सारखा पवित्र विषय असेल तर तिथं विघ्नाची ताकदच नाहीये यायची. पण तरी सुद्धा एक शिष्ट संप्रदाय, पूर्व परंपरा, त्या पूर्व परंपरेला अनुसरून नारदांनी मंगलाचरण केलं, अथ शब्द वापरला. किंवा जर मोठ्यानेच कसं तरी वागलं तर लहान कसेही वागतील म्हणून आपल्या शिष्यांना आदर्श घालून द्यावा की मंगलाचरण करावं लागतं म्हणून अथ शब्दाने नारदांनी सुरुवात केली. किंवा अथ शब्दाचा दुसरा अर्थ सांगितला अधिकार. अथातो ब्रह्म जिज्ञासा ब्रह्मसूत्राची सुरुवात जेव्हा व्यासांनी केली तेव्हा तिथं अथ शब्दाचा अर्थ अधिकार वाचकच घ्यावा लागतो. ब्रह्म जिज्ञासा करावी. कुणी जो साधन चतुष्टय संपन्न नाही त्यांनी ब्रह्म जिज्ञासा करावी. पण इथं अधिकार अर्थ आपल्याला घ्यायचा नाहीये नारदांच्या भक्ती सूत्रामध्ये. का घ्यायचा नाही? कारण भक्तीला कोणताही अधिकार लागत नाही. सकळास येथे आहे अधिकार. कोणी पामर असू दे, विषयी असू दे, जिज्ञासू असू दे, ज्ञानी असू दे, सगळ्यांना भक्तीचा अधिकार आहे. म्हणून अथ शब्दाचा अधिकार अर्थ भक्ती शास्त्रकारांनी नारदांच्या भक्ती सूत्रामध्ये स्वीकारला. तिसरा अर्थ आहे अनंतर. अनंतर म्हणजे याच्या नंतर. नारदजी म्हणतात अथ म्हणजे यानंतर मी भक्तीचं व्याख्यान करतो. मग नारदांना एकाने विचारलं यानंतर मी व्याख्यान करतो म्हणजे याच्या आधी तुम्ही काहीतरी केलं असलं पाहिजे. तर याच्या आधी तुम्ही काय केलं, आता तुम्ही भक्तीचं व्याख्यान का करताय हे जरा आम्हाला समजावून सांगा. तेव्हा नारदजी म्हणतात आधी मी खूप काही केलं. खूप काय केलं म्हणजे काय केलं? मी कर्मयोग करून बघितला, मी ज्ञानयोग करून बघितला, मी योगाच्या मार्गाने गेलो, सगळं मी करून बघितलं. पण माझ्या लक्षात आलं कलौ तु केवला भक्ती ही ब्रह्मसायुज्य कारिणी. कलियुगामध्ये भक्ती श्रेष्ठ आहे. नारदजी म्हणतात सगळी साधनं करून झाली. आता सगळ्या साधनांचा अनुभव घेऊन पाहिला आणि यानंतर ती साधनं करून झाल्यानंतर यानंतर आता मी भक्तीचं व्याख्यान करतो. बघा ना तुम्ही, ज्ञान विराजमान करायचं असेल अंतःकरणामध्ये, श्रेष्ठ व्यक्ती घरामध्ये येणार असेल काय करावं लागतं? घर आवरून ठेवावं लागतं. एरवी ते कसंही असलं तरी चालतं. पण कोणी येणार असलं किंवा आपण कसं घर आवरतो, अंगण स्वच्छ करतो, बसायला काहीतरी आसन तयार करून ठेवतो, तसं ज्ञान येणार असेल तर त्याला सिंहासन द्यावं लागतं वैराग्याचं. जोपर्यंत अंतःकरणामध्ये वैराग्य नाहीये तोपर्यंत ज्ञान तिथं स्थिर होत नाही. विरक्ती वाचोनी काही ज्ञानासी तगणेची नाही. विरक्ती असावी लागते. पण भक्तीला अंतःकरणात आणायचं असल्यावर म्हणजे भक्ती आई आहे. आई मग ती आई काय करते? घर कसंही असलं, आपल्या बाळाचं घर कसंही असलं तरी आई आनंदानं घरात येते. स्वतःच्या हातामध्ये झाडू घेते आणि सगळं घर स्वच्छ करते. कारण आईच्या ठिकाणी अहंकार नसतो, आईच्या ठिकाणी प्रेम असतं, आईच्या ठिकाणी आपुलकी असते. तशी भक्ती माता आहे, ती अंतःकरणात येते आणि बघते अरे इथं फार कचरा आहे. मग काय करते? झाडू हातात घेते. मग काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्यांना झाडून स्वच्छ करते आणि मग स्वतःसाठी स्वतः जागा तयार करते, विराजमान होते. बरं एकटी नाही राहत, तिच्या नवऱ्याला म्हणजे परमात्म्याला घेऊन येते. सांगते की मी सगळं स्वच्छ करून ठेवले, आता तुम्ही या. मग भगवान अंतःकरणामध्ये येतात आणि दोघं जण अंतःकरणामध्ये आनंदानं राहतात. म्हणून भक्ती कशी आहे? म्हणजे निर्धन असो, निम्न कुलातला असो, छोटा असो, मोठा असो, कोणी असो, त्या सगळ्यांच्या घरी भक्ती जाते. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती मार्गात माता जाते. याकरता सुंदर श्लोक आहे भागवतामध्ये. सकल भुवनमध्ये निर्धनास्तेपि धन्या निवसति हृदयेषां श्रीहरेर भक्तिरेका. हरिरपि निज लोकं सर्वथा विहाय प्रविशति हृदयेषां भक्ती सूत्रोपलब्धः. सगळ्या त्रिभुवनामध्ये निर्धनास्तेपि धन्याः,
सगळ्या त्रिभुवनामध्ये अत्यंत निर्धन असणारे तेही धन्य आहेत. कोण? निवसती हृदयेषां श्री हरेर भक्ती रेखा. ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताची भक्ती राहते ते निर्धन असले तरी धन्य आहे. का बरं धन्य आहे? हरिरपी म्हणजे हरी सुद्धा निज लोकम म्हणजे स्वतःचा लोक सोडून तिथे येतो. कुठं? ज्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती राहते त्या अंतःकरणामध्ये भगवान स्वतःचा लोक सोडून येतात. अशी ती भक्ती धन्य आहे आणि असे ते भक्त सुद्धा अत्यंत धन्य आहेत. म्हणून नारदजी म्हणतात, आता मी भक्तीचं व्याख्यान करतो. अनंतर कशाच्या अनंतर? सगळी साधनं करून झाली आहेत. आता त्या साधनांमध्ये सर्वश्रेष्ठ साधन भक्ती आहे याचा मी अनुभव घेतलेला आहे. म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या कल्याणार्थ त्या भक्तीचं व्याख्यान करतो. दुसरं कारण असं आहे, मी याकरता भक्तीचं व्याख्यान करतो. सगळ्या जीवांना मी पाहिल्यानंतर काय झालं? सगळे दुःखामध्ये बुडून गेलेले संसारात असं मी पाहिलं. कुणाला काही आहे म्हणून दुःख आहे, कुणाला काही नाही म्हणून दुःख आहे. कशाचं ना कशाचं दुःख आहे. कुणाला मुलगा आहे म्हणून दुःख आहे, कुणाला नाही म्हणून दुःख आहे, कुणाला पैसा कुठं ठेवावा हे कळत नाही म्हणून दुःख आहे, कुणाला नाहीये म्हणून दुःख आहे. काही ना काही दुःख आहेच ना जगामध्ये. म्हणून या सगळ्या दुःखापासून सुटण्याचा एकमेव उपाय आहे भक्ती, हे मला कळलं. नारदजी म्हणतात, म्हणून त्या सगळ्या जीवांना मी पाहतो आणि त्यांना दुःख निवृत्तीचा उपाय म्हणून मी भक्तीचं व्याख्यान करतो. दुसरं कारण नारदजी म्हणतात की भक्ती ना भक्ती भगवंताला अत्यंत प्रिय आहे. आणि भक्तीविषयी बोललं की ते वैकुंठामध्ये टोलायला लागतो. म्हणे देवाला इतकी भक्ती आवडते. बायको आहे आणि तीही प्रिय आहे. 16,108 पेक्षा भक्ती प्रिय आहे भगवंताला. म्हणून भगवंताचं भक्तीचं वर्णन सुरू झालं की देवाला खूप आवडतं. आता पांडुरंग सुद्धा डोलत असेल बघा तुम्ही. का? कारण भक्तीचं वर्णन चाललं की त्याला खूप आनंद होतो. म्हणून नारदजी म्हणतात, माझ्या भगवंताची प्रिय अशी भक्ती आहे. याकरता त्या भक्तीचं वर्णन केल्यानंतर माझा भगवान प्रसन्न होणार आहे, म्हणून मी भक्तीचं वर्णन करतो. दुसरं कारण आहे, या भक्तीचं वर्णन करण्याचं मी प्रतिज्ञा केली आहे. कोणती प्रतिज्ञा केली आहे? अन्य धर्मान् तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान् तदा नाहं हरेर दासो लोके त्वां न प्रवर्तये. हा सुद्धा श्लोक भागवताच्या महात्म्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे. नारदजींनी प्रतिज्ञा केली आहे तिथं, अन्य धर्माची उपेक्षा करून सर्व लोकांमध्ये मी तुझी स्थापना करीन. तुझी म्हणजे कुणाची? भक्तीची स्थापना करीन अशी नारदांनी प्रतिज्ञा केलेली आहे. नारदजी म्हणतात, सर्व धर्माची उपेक्षा करून तुझी स्थापना लोकांमध्ये करण्याचं व्रत मी धारण केलंय. आणि तसं जर मी केलं नाही तर मी स्वतःला हरीचा दास हरिदास म्हणवून घेणार नाही. आता ती प्रतिज्ञा नारदांना पूर्ण करायची आहे. म्हणून नारदजी म्हणतात, अथातो भक्तिं व्याख्यास्यामः, म्हणून मी भक्तीचं वर्णन करतो. आता एकाने विचारलं, नारदजी तुम्ही म्हणता की मी भक्तीचं वर्णन करतो, पण नुसतं वर्णन करतो म्हणून वर्णन होत असतं का? ही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. लक्षण सांगा त्या भक्तीचं, त्याला काही प्रमाण द्या म्हणजे आम्हाला भक्ती कशी आहे ती कळेल. म्हणून दुसऱ्या श्लोकामध्ये त्या भक्तीचं लक्षण सांगितलं. अत्यंत गोड सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये नारदजी म्हणतात, सा तु अस्मिन् परम प्रेम रूपा. ती भक्ती कशी आहे? भगवंताविषयी असणार परम प्रेम म्हणजेच भक्ती आहे. भक्तीची सुंदर व्याख्या थोडक्यामध्ये सूत्र रूपानं नारदांनी केलेली आहे. भगवंतावरचं परमप्रेम म्हणजे भक्ती. आता एक असते साध्य भक्ती आणि दुसरी असते साधन भक्ती. परमप्रेम रूपा हे साध्य भक्तीचं लक्षण आहे, लक्षात घ्या. मग ही साध्य भक्ती प्राप्त व्हायची असेल म्हणजे भगवंतावर परमप्रेम निर्माण व्हायचं असेल तर त्याच्या आधी भक्तीची भक्ती करावी लागते. भक्तीची भक्ती कशी करायची? त्याला साधन भक्ती म्हणतात. भक्तीची भक्ती तेव्हा होते, शास्त्रकार म्हणतात, भक्ती शास्त्रकार, काही गुण साधकाच्या अंतःकरणामध्ये असावे लागतात तेव्हा भगवंताचं परमप्रेम प्राप्त होतं. काय काय गुण
असावे लागतात? उत्साहात, निश्चयात, धैर्यात, तत्तत् कर्म प्रवर्तनात, संगत्यागात, सतोवृत्तेः षड्भिर भक्तिः प्रसिद्ध्यति. पहिला गुण साधकामध्ये असावा लागतो उत्साह. साधक सदा उत्साही असला पाहिजे हरीच्या कामाला, भगवंताच्या कामाला. नाहीतर गुरुनी काहीतरी सांगावं, तोंड वाकडं तिकडं असं जर होत असेल तर त्याला उत्साह म्हणत नाही. देवाची पूजा करताना सगळ्यांना 7 जन्म आठवतात. कुटुंबामध्ये भांडण लागतं की पूजा कुणी करायची, तुम्ही करायची का यांनी करायची, म्हणून काही जणांनी देवाला वाटून घेतलेलं असतं. एक दिवस यांनी पूजा करायची, एक दिवस यांनी. त्याला काही अडचण आली तर त्या दिवशी देवपारसा, देवानी आंघोळच करायची नाही, अशी काही घरात व्यवस्था असते, लक्षात घ्या. भांडण लागावं पूजेसाठी, पण मी करायची का तू करायची म्हणून, म्हणजे मीच करणार याच्यासाठी लागावं. आपला देव असा विचार करतो काय, आता त्याला काही पर्याय नसतो दुसरा. म्हणून उत्साह, भगवंताच्या कार्यामध्ये, संत सेवेमध्ये प्रचंड उत्साह असला पाहिजे. दुसरा आहे निश्चय, हरिभक्तीचा निश्चय. एकदा साधकानं गळ्यामध्ये माळ घातली, वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जगाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. असा निश्चय असला पाहिजे. कधीतरी ती वेळ येणार आहे ज्या दिवशी भगवान मला भेटणार आहे. उत्साहात, निश्चयात, धैर्यात. आता परमार्थात असं असतं, संसारात दिसतंय ते मिळवायचं असतं, पण परमार्थामध्ये ते दिसत नाही, म्हणजे जे सूक्ष्म आहेत त्याला मिळवायचंय. मग ज्या सूक्ष्माला मिळवायचंय त्याच्यासाठी अंतःकरणामध्ये प्रचंड धैर्य लागतं. लोकांना काय वाटतं, माळ घातली की तो प्रगट झाला पाहिजे, असं होत नसतं. बहुनाम जन्म नामन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते. हजारो जन्माची साधना करावी लागते तेव्हा भगवान प्राप्त होता. ध्रुवाला 6 महिन्यामध्ये भगवान भेटले असं आपण भागवतात ऐकतो, पण एका ग्रंथामध्ये असं वर्णन केलंय की ध्रुवानं मागच्या जन्मी, म्हणजे ध्रुव म्हणून जन्माला यायच्या आधी ध्रुवानं एवढी तपश्चर्या केली होती की त्याच्या हाडाचे पर्वत झालेले होते. पर्वत म्हणजे हाडाची राख होऊन त्या राखेचे पर्वत झालेले होते. एवढे जन्म ध्रुवानं उपासना केली होती. आणि तेवढ्या जन्माची उपासना झाल्यानंतर मग त्याला ध्रुव म्हणून जन्म मिळाला. आणि ध्रुव म्हणून जन्म मिळाल्यानंतर 6 महिन्यामध्ये नारदांच्या कृपेनं त्यांना भगवंताचं दर्शन झालं. म्हणून धैर्य पाहिजे परमार्थामध्ये. भगवान आपलं चांगलंच करणार आहे, कधीतरी भेटणारच आहेत आपल्याला, संतांची कृपा आपल्यावर होणारच आहे, असं मनामध्ये ठाम निश्चय असला पाहिजे आणि धैर्य असलं पाहिजे. जोपर्यंत भगवान भेटत नाही तोपर्यंत तत्तत् कर्म प्रवर्तना. जे जे भक्तीला पोषक आहे त्या त्या कर्मामध्ये प्रवृत्ती असली पाहिजे. मग भक्तीला पोषक काय, आता सगळं नारद महर्षी आपल्याला सांगणार आहेत, पण थोडक्यात सांगून जाते. श्रवण मननानं आपली भक्ती पुष्ट होणार आहे, सत्संगानं आपली भक्ती पुष्ट होणार आहे. म्हणून तत्तत् कर्म प्रवर्तना. जिथं जिथं हरिकथा होते, जी जी हरिकथा आपल्याला आवडते, समजते, भगवंताच्या जवळ नेते, ते सगळं श्रवण करणं हे सुद्धा भक्तीचं एक अंग आहे. तत्तत् कर्म प्रवर्तना. सगळीकडे भगवत भावाचा प्रयत्न, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप अशी भावना करायची. लगेच होत नसतं हे सगळं. परमात्मा सगळीकडे दिसायला लागला मग संतच झालो आपण, असं नाही होत. पण तसा प्रयत्न करावा लागतो हळूहळू. म्हणून हे सुद्धा साधन भक्तीचं एक अंग आहे. पुढचं सांगितलं, भगवंताशी संबंध जोडणं. काही ना काही संबंध देवाशी जोडावा. मी प्रत्येक कथेत सांगत असते, आपल्याला म्हणजे तुम्हाला लग्न झाल्यानंतर तुमच्या आईनं एक कृष्ण दिलेला असेल. आई किंवा माहेरून एक कृष्ण मिळतो. कशासाठी मिळतो? लोक म्हणतात मुलगा व्हावा म्हणून देत असते आई. तसं तेवढाच अर्थ नाहीये त्याचा. आईचं हे काम आहे, आईनं सांगितलं पाहिजे की आता तू सासरी चाललेली आहेस, माहेरचं तुझ्या बरोबर कोणी येणार नाही, आलं तरी 2 दिवस राहून परत ये, तुझ्या बरोबर आता माहेरचं कोणी नाही. म्हणून ही माहेरची एक व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे भगवान आहे, जो सगळ्यांचा सखा आहे तो हा आहे. आणि हा तुझ्याकडे आता देणार आहे. मग हीच तुझी आई आहे.
हेच तुझे वडील आहे, हाच तुझा भाऊ आहे, सगळं हीच तुझी बहीण आहे, हे सगळं तुझं आहे. म्हणून जे काही तुला सुख दुःख संसारामध्ये होईल ते याला सांग, म्हणजे भगवंताशी संबंध जोडून द्यायचा असतो. आता आईलाच माहित नसतं की हे कशासाठी द्यायचं, आई काय पोरीला सांगणार आहे की हे कशासाठी दिलं जातं. म्हणून ज्यांच्या आता करायच्यात लग्न पोरींचं त्यांच्यासाठी तरी लक्षात राहील म्हणून सांगितलं. मग भगवंताशी संबंध जोडला पाहिजे. तो संबंध जोडला ना, भगवान बरोबर त्या संबंधाचं वहन करतात. घडलेली घटना सांगते. अयोध्येमध्ये एक संत राहत होते आणि त्या संतांचं भगवंतावर अत्यंत प्रेम होतं. पण ते होते शिक्षक. शिक्षक म्हणजे साधूच होते, ऋषी होते, पण ते विद्यार्थ्यांना शिकवत असत. मग त्यांनी असं ठरवलं, देवाशी संबंध जोडायचा आहे ना, आपण राम प्रभूशी संबंध जोडू की राम आपला शिष्य आहे आणि आपण त्याचे गुरु आहे. मग त्यांनी काय केलं, एक फोटो आपल्या पर्णकुटीमध्ये लावून ठेवला. पर्णकुटीमध्ये तो फोटो लावला, हातामध्ये काठी घेऊन बसायचे एकटेच पर्णकुटीमध्ये, दार लावून घ्यायचे झोपडीचं आणि एकटेच त्या रामाशी बोलायचे. अरे तू राजाचा मुलगा आहे, जरा अभ्यास कर, चांगलं होईल तुझं, काही शिकशील तर काहीतरी विद्या प्राप्त होईल, धनुर्विद्येचं ज्ञान घ्यावं, अमुक घ्यावं, तमुक घ्यावं, सगळे ग्रंथ प्रभू रामजींना ते शिकवायचे. आणि मग ते हातामध्ये काठी घेऊन शिकवायचे, मोठमोठ्यानं ओरडायचे. राग आल्यानंतर शिष्याला गुरु रागवतात की नाही, रागवल्याशिवाय येतच नाही विद्या. छोटं उदाहरण सांगते तुम्हाला, मी आता पाहिले. घरामधलं एक नळ, त्याला पाणीच येत नव्हतं. त्याला मी किती वेळा ब्रशनी घासलं, त्याच्यामध्ये पिना टोचल्या, काय काय केलं तरी त्याला पाणीच येत नव्हतं. शेवटी मला राग आला, मी त्याला एक फटका दिला. अशी मोठी धार सुरू झाली पाण्याची. आता अनुभव घेतलेला, येण्याच्या आधी आंघोळ केली तेव्हा. म्हणजे बघा बरं, फटका दिला की कुठेही काम होत असत. मग नळाचं असं आहे तर मग जिवंत माणसाला थोडे फटके द्यावे लागतात की नाही. भगवंताला शिकवण्यासाठी हातामध्ये छडी घेऊन ते बसायचे. बसल्यानंतर मोठमोठ्याने रागवायचं देवाला, काय रे रामजी अभ्यासच करत नाही, असं नाही तसं नाही. मग काही साधू तिथं राहत होते आसपास, त्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला, आतमध्ये आले. ते म्हणायला लागले, कुणाशी बोलता तुम्ही एवढ्या मोठ्या? रोज आम्हाला मोठमोठ्यानं रागवल्याचा आवाज येतो, कधी समजवल्याचा आवाज येतो, कधी मोठमोठ्यानं श्लोक म्हणून दाखवल्याचा आवाज येतो, हे चालतं कुणाशी तुमचं? त्यांनी सांगितलं, माझा शिष्य आहे, त्याला मी शिकवत असतो. कोण आहे तुमचा शिष्य? फोटो दाखवला. हे काय म्हणजे, राम आहे माझा शिष्य, हाच माझा शिष्य, मी त्याचा गुरु आहे. लागले लोक हसायला. म्हणे तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय. जो सगळ्या जगाचा गुरु आहे तो तुमचा शिष्य होईल का? त्याला काय शिकवणार तुम्ही? कसले संत म्हणे तुम्ही? देवाला जात नाही, भगवंताचं दर्शन घ्यायला तुम्ही कधी बाहेर पडत नाही. त्यांनी सांगितलं, अहो देवच इथं आहे माझ्या समोर, तो माझा शिष्य आहे, त्याला मला शिकवावं लागतं. आमच्यामध्ये गुरु शिष्याचा संबंध आहे, गुरु शिष्याचं नातं आहे. लोक लागले हसायला. काय माहितीये का, भक्तीचा मार्ग कळण्यासाठी भक्तीचा अंश तरी आपल्यामध्ये असावा लागतो. जेव्हा भक्त त्या भगवंताला गोंजारतो, त्याला भरवतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणाची भूमिका समजण्यासाठी थोडं तरी भक्त असणं आपण आवश्यक असतं, नाहीतर आपल्याला तो वेडेपणा वाटत असतो. मग ते लोक लागले, ऋषीमुनीच होते, ते पण लागले हसायला. घडलेली घटना अयोध्येतली, त्रेतायुगातली नाही, सत्ययुगातली नाही, कलियुगातली घटना आहे. मग सगळे लागले हसायला. हसायला लागल्यानंतर म्हणायला लागले, काय तुम्ही देवाच्या दर्शनाला येत नाही वगैरे वगैरे. त्यांनी खूप समजावलं पण उपयोग झाला. एके दिवशी या सगळ्या साधूंनी ठरवलं, याला आपण दर्शनाला न्यायचंच. हा म्हणतो ना, भगवान श्रीराम प्रभू माझे शिष्य आहेत, बघू तरी काय होतंय, त्याला न्यायचंच. त्या संतांना सांगितलं, तुम्हाला आज दर्शनाला यावं लागेल. ते संत म्हणायला लागले, नको हो, मी जर तिथं दर्शनाला गेलो तर माझ्या प्रभूला संकोच होईल, कारण गुरु आल्यानंतर कसं बसावं, कसं उठावं, किती मोठ्या आवाजात बोलावं, किती विनम्रतेनं बोलावं, हा सगळे काही नियम आहेत. त्यामुळं प्रभूला माझ्या संकोच होईल. लोक म्हणाले, काय होईल ते बघू आपण. त्यांना धरलं हाताला, नेलं भगवंताच्या मंदिरात. कुठं? अयोध्येत. ते तसंच मंदिर होतं, आता तरी उभारलं चांगलं, पण ते तसंच जसं होतं तसं तिथं नेलं. नेल्यानंतर त्यांनी जसा मंदिरात प्रवेश केला, कलियुगातली घडलेली घटना आहे, भगवंताच्या मूर्तीची मान अशी खाली झाली.
सीता मातेच्या डोक्यावर पदर आला, पदर. आपोआप सगळे तटस्थ झाले, पुजारी तटस्थ झाले, बघणारे तटस्थ झाले. भगवंताची मान अशी खाली गेली आणि मग त्या संतांना गहिवरून आलं. त्या संतांनी सांगितलं, माझा आणि भगवंताचा गुरु शिष्याचा संबंध आहे हे मी तुम्हाला ओरडून सांगत होतो, तुमचा विश्वास बसला नाही. बघितलं ना माझ्या प्रभूला त्रास झाला, एवढ्या मोठ्या दरबारामध्ये त्याला मान खाली करावी लागली. गुरुचा आदर कसा करावा हे भगवंताच्या मूर्तीनं दाखवलं. आणि मग सगळ्या बाकीच्या लोकांनी त्या संतांचे पाय धरले. आजही अयोध्येला त्या संतांचं स्थान आहे. गुरु सदन बिहारी रामलला असं त्या स्थानाचं नाव आहे. अयोध्येला गेलो कधी तर आपण जाऊ तिथं. गुरु सदन बिहारी रामलला असं त्या सदनाचं नाव, त्या स्थानाचं नाव आहे. मला सांगायचं काय, साधन भक्ती करावी लागते साध्य भक्तीच्या प्राप्तीसाठी. आणि साधन भक्तीमध्ये तत्तत् कर्म प्रवर्तन असतं आणि त्या तत्तत् कर्म प्रवर्तनामध्ये भगवंताशी संबंध जोडावा लागतो. जेव्हा भगवंताशी संबंध जोडला जातो, भगवान त्या संबंधाचं निर्वहन करतात. जसं गुरु शिष्याचं नातं भगवंताने जपलं, तसेच अजून एक संत झाले गुजरातमध्ये. त्या गुजरात मधल्या संतांचं नाव होतं विजय सिंगजी आणि त्यांची एक पत्नी होती, तिचं नाव होतं गंगाबाई. गुजरात मध्ये डाकोर नावाचं एक स्थान आहे, डाकोर नाथजी म्हणतात. अहमदाबादच्या जवळ ते स्थान आहे आणि तिथं हे डाकोरला हे दोघ जण राहत होते. दोघांना संतती नव्हती. मग दोघांनी असं ठरवलं, आपल्याला संतती नाही ना, आपण दुःख करायचं नाही, आपण भगवंतालाच मुलगा मानायचा. म्हणून त्यांनी भगवंतालाच मुलगा मानला. आणि त्यांचा असा नियम होता की दर एकादशीला ते डाकोर वरून द्वारकेला चालत जात असत. दर एकादशीला त्यांचा तो नियम होता. त्यांची यात्रा 72 वर्ष झाली. 72 वर्ष यात्रा झाल्यानंतर अतिशय वृद्ध शरीर झालं दोघांचंही. आणि एके दिवशी भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या भक्ती तीव्र झालेली होती, भगवंताशी संवाद व्हायला लागला. आणि भगवंताने त्या विजयसिंगजींना सांगितलं की तुम्ही काय आता दर्शनाला येत जाऊ नका म्हणे, इकडं चालत येत जाऊ नका, कारण तुम्ही म्हातारे झालेले आहात. द्वारकानाथाने, द्वारकाधीशाने स्वतः सांगितलं त्यांना. रडायला लागले विजयसिंगजी, देवा काय चूक झाली आमच्या सेवेमध्ये की तू येऊ नको म्हणतोस. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, चूक नाही झाली, पण तुमचं शरीर आता म्हातारं झालंय. परमार्थ करावा पण शरीराला झेपेल एवढाच करावा. याचा अर्थ शरीराचे लाड करत परमार्थ करावा असं नाही. शरीराचे लाड करायचे नाहीत, लक्षात घ्या. लाड केलं की ते सोकतं आणि ते सोकलं की परमार्थ करू देत नाही. आणि या इंद्रियांचा एक स्वभाव आहे, हितासी जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुखे. हिताला जे जे चांगलं आहे ते इंद्रियांना आवडत नाही. टीव्ही बघताना डोळ्यांना काही त्रास होत नाही, पण ज्ञानेश्वरी वाचताना त्यातनं पाणी येतं, गरगरायला लागतं, काय काय व्हायला लागतं. का? कारण ती इंद्रिय आहेत ना संसाराकडे वळलेली आहे. म्हणून उपनिषदकारांनी म्हटलं, परांची खाणी व्यतृणच स्वयंभू. सगळे भोंगे बाहेर लावलेत देवाने. डोळे आत बघत नाही, बाहेर बघतात. कान बाहेरचा ऐकतात, आतला ऐकत नाही. नाक बाहेरचा वास घेतो. सगळे भोंगे बाहेर आहेत. त्या भोंग्यांना आतमध्ये घालणं यालाच म्हणायचं परमार्थ. त्याला अंतर्मुख करायचंय, त्या इंद्रियांना अंतर्मुख आपल्याला करायचंय. आणि मग भगवंतांनी सांगितलं, तुम्ही आता म्हातारे झालेले आहात, यात्रा काही करू नका. मग देवाला सांगितलं, देवा तुझ्याशिवाय तर काही करमत नाही. भगवंतांनी सांगितलं, मीच तुमच्याकडे येतो. पुढच्या एकादशीला तुम्ही बैलगाडी घेऊन या. कुठं? द्वारकेला. आणि तुम्ही द्वारकेच्या मंदिराच्या मागे एक खिडकी आहे, त्या खिडकीच्या ठिकाणी बैलगाडी थांबवा. थांबल्यानंतर एकादशीचं जागरण झालं की मी बैलगाडी उडी मारतो आणि डाकोरला आपण जाऊ. बरं वाटलं विजयसिंगजींना. बैलगाडी आणली, जागरण झालं एकादशीचं. आणि जागरण झाल्यानंतर सगळेजण देवळात झोपले. पूर्वीची मंदिरं साधू संतांना खुली होती. आता तसं नाहीये, देव बंदोबस्तामध्ये असतो. VIP झाला तो, कुणालाही सहज प्रवेश देत नाही. मग पूर्वी लोक मंदिरातच झोपायचे. आम्ही सुद्धा मंदिरात खेळलेलो आहे कितीतरी. आता तसं नाही राहिलं. मग ते द्वारकाधीशाच्या मंदिरामध्ये झोपले. झोपल्यानंतर विजयसिंगजींना झोप लागली. जो दिवसभर परिश्रम करतो त्याला शांत झोप लागते.
जो काहीच काम करत नाही तो एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर, दुसऱ्या कुशीवरून पहिल्या कुशीवर असं त्याचं चालू असतं. झोप लागली त्यांना विजयसिंगजींना. देवाला कुठे चैन पडते. द्वारकाधीशांनी हलवून उठवलं. ओ महाराज काय झोपलाय म्हणे, आपल्याला पळून जायचंय. मग विजयसिंगजी उठले, पटकन बैलगाडीमध्ये जाऊन बसले. भगवंतांनी खिडकीतून खाली उडी मारली बैलगाडीमध्ये आणि उडी मारल्याबरोबर विजयसिंगजींना सांगितलं चला म्हणे आता म्हातारे झालेले विजयसिंगजी बैलगाडी आता कशी पडणार हो. हळू 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 डोलत डोलत बैलगाडी निघाली. निघाल्यानंतर भगवंतांनी सांगितलं महाराज आता जेव्हा मंगल आरती होईल तेव्हा सगळे मंदिर आपले उठतील आणि एकदा पुजाऱ्यांनी पाहिलं की मी तिथं नाहीये तर ते पाठलाग करतील, बैलगाडी जोरात चालवा. त्यांनी सांगितलं देवा हे काय पुष्पक विमान आहे होय, बैलगाडी आहे त्यात मी म्हातारा झालेला आहे, कशी बैलगाडी जोरात चालेल. भगवंतांनी सांगितलं तुम्ही शांत बसा म्हणे बाजूला, मी चालवतो बैलगाडी. आता ज्याची गाडी भगवंतांनी हातात घेतली असेल त्याला काय कमतरता हो. भगवंतांनी हातामध्ये गाडी घेतली आणि भगवान लागले चालवायला. इकडं झाली पहाट. पहाट झाल्यानंतर आता काकड आरती, इकडं काकड आरती होते, तिकडं द्वारकेला मंगल आरती म्हणतात. मग मंगल आरती आता सुरू होणार. बघितलं तर भगवंताची मूर्तीच नाही. सगळे जण बघायला लागले हा हा काल उडाला, देव कुठे गेला, देव कुठे गेला. रात्री कोण कोण आलं होतं त्यातलं कोण कोण गायब आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं विजयसिंगजी गायब आहे. लगेच घोड्यावर स्वार झाले सगळे जण पुजारी आणि निघाले पाठलाग करत निघाले. आता यांची बैलगाडी होती, यांचे घोडे होते, त्यामुळे ती बैलगाडी घोडे आता जवळ जवळ यायला लागले. पुन्हा भगवंतांनी सांगितलं आता आपल्याला जोरात जायची गरज आहे. म्हणजे देवा तुमच्याच हातात गाडी आहे ना, जोरात चालवा. अजून भगवान जोरात चालवायला लागले आणि पुढे गेल्यानंतर डाकोरच्या जवळ सिमलज नावाचं एक गाव आहे. तिथं एक कडुनिंबाचा वृक्ष आहे. भगवंताला वाटलं लीला करावी म्हणून भगवंतांनी काय केलं, बैलगाडीची दोरी दिली सोडून आणि त्या लिंबाच्या वृक्षाला कडुलिंबाच्या लटकायला लागले. त्या कडुलिंबाच्या वृक्षाचं महात्म्य आजही तो वृक्ष तिथे आहे. सगळा वृक्ष कडू आहे, त्याची पानं ना कटू त्याची चव आहे. पण ज्या फांदीला भगवंताने धरलं होतं त्याची पानं गोड आहे. आमचे गुरुजी सांगायचे आम्ही खाऊन बघितलेली आहे, त्या फांदीची पानं गोड आहे, बाकी सगळा कडुलिंब हा कडू आहे. आणि मग भगवंताला त्या विजयसिंगजींनी सांगितलं देवा एक खेळ करायची वेळ नाही, सगळे पुजारी मागे लागलेले चला म्हणे. पुढे आल्यानंतर देव पुन्हा बसले आणि बसल्यानंतर भगवंताने सांगितलं गाडी पुढे जाणार नाही कारण मला भूक लागली आहे आणि माझा बरोबर वेळ असते जेवणाची. कधी मला लोण्याचा घोडा येतो सकाळी सकाळी, खिचडी येते, 11 वाजता असं मोठं चांदीचं ताट आणि त्यात मोठे पंचपक्वान्न येतात. आपली वेळ इकडं तिकडं झालेली आपल्याला चालत नाही. भगवान असे रस्त्यातच बसले. हे म्हणायला लागले महाराज आपण काय द्वारकेच्या मंदिरात नाहीये, रस्त्यावर आहोत आपण, तुम्हाला कुठून एवढे पंचपक्वान्न मिळणार. भगवान म्हणाले मला अशक्तपणा आलाय, मी काही चालू शकत नाही, मला काहीतरी पाहिजे. मग त्यांनी विजयसिंगजींनी गंगूबाईंना सांगितलं, गंगाबाईंना की तुम्ही आडा म्हणे काहीतरी. मग भगवंतासाठी माखन तयार करून आणलं. जिथं भगवंतांनी माखन खाल्लं ते सुद्धा स्थान डाकोरच्या जवळ आहे. मग भगवंतांनी ते माखन खाल्ल्यानंतर आता पुन्हा विजयसिंगजी वगैरे गाडीत बसले आणि तलावाच्या जवळ, एका तलावाच्या जवळ ते आले. गोमती तलाव त्या तलावाचं नाव. तिथं ते आले आणि आल्यानंतर भगवंताला विजयसिंगजी विचारायला लागले, पुजारी तर मागे लागलेले आहेत म्हणे आपल्या, आता काय करावं. भगवंतांनी सांगितलं माझा जो विग्रह आहे, भगवान बोलत होते मूर्तीच होती ती. भगवंतांनी सांगितलं ही मूर्ती जी आहे माझा विग्रह तो गोमती तलावामध्ये तू ठेवून दे. ते बोलायला लागले देवा तुम्ही एवढे श्रेष्ठ भगवान, द्वारकेचे भगवान, आणि तुम्हाला तिथं कसं ठेवावं. म्हणे मी सांगतो तसं कर. आणि पुजाऱ्यांनी विचारलं तर मला माहित नाही असं सांग म्हणे. देवा खोटं बोलायचं का. भगवान म्हणाले मी सांगेल तसं करायचं, डोकं चालवायचं नाही. आणि मग तेवढ्यात पुजारी आले, यांनी ती मूर्ती त्या गोमती तलावामध्ये लपवून ठेवली. पुजाऱ्यांनी विचारलं कुठे भगवान. ते म्हणाले मला काय माहिती भगवान कुठे आहे. म्हणे घ्या याच्या घराची झडती. घराची झडती घेतली, सापडले नाहीत भगवान. बैलगाडीची झडती घेतली, पण झालं असं भगवंताची मूर्ती तर विजयसिंगजींनी त्या गोमती तलावात टाकली, पण भगवंताचा भरजरी पितांबर मात्र तिथंच राहिला बैलगाडीमध्ये. पितांबर सापडल्याबरोबर
समजलं की भगवान यांनी चोरलेले. मग आता पुजाऱ्यांना समजल्याबरोबर काय आहे, सगळ्यांनी हातामध्ये मोठमोठ्या काठ्या घेतल्या आणि काठ्या घेऊन विजयसिंगजींना मारायला सुरुवात केली. जसं विजयसिंगजींना मारायला लागले, त्यांच्या शरीरातून रक्त यायला लागलं, तसा तसा तो गोमती तलाव रक्तानं भरायला लागला. त्याचं पाणी लाल लाल व्हायला लागलं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि आता विजयसिंगजी बेशुद्ध पडणार अशी अवस्था झाली, जर्जर अवस्था विजयसिंगजींची झाली. आणि तेवढ्यात गोमती तलावामधून भगवान द्वारकाधीश प्रगटले आणि सांगितलं की स्वतःच इथं आलेलो आहे, माझ्या भक्ताला कोणी हात लावायचा नाही. तुम्ही त्यांना मारताय पण रक्त माझ्या अंगातून येते आणि तलाव सगळा लाल झालेला. मग पुजारी घाबरले, देवाची प्रार्थना केली आणि सांगितलं, देवा चला म्हणे द्वारकेला चला. भगवंतांनी सांगितलं, मला तुमचे पोशाख नकोय, मला तुमचं नैवेद्य नकोय, मला विजयसिंगच्या जवळ राहायचंय, माझं इथंच स्थान आता असेल. पुजारी म्हणाले, देवा तुम्ही गेलात तर आमचं काय? कारण पुजाऱ्यांचा देह त्याच्यासाठीच असतो, आमचं काय देवा? भगवंतांनी सांगितलं, आजपासून 6 महिन्यांनी तुम्हाला एक मूर्ती तिथं मिळेल. एका तलावामध्ये तुम्हाला ती मूर्ती मिळेल, ती तुम्ही द्वारकेमध्ये स्थापित करा. असं म्हणल्याबरोबर ते पुजारी म्हणाले, देवा 6 महिन्यांनी मूर्ती मिळेल, पण 6 महिने आम्ही काय खायचं? तेव्हा एका पंड्यानी म्हणजे एका पुजाऱ्यानी दुसऱ्या पुजाऱ्यांना जमा केलं. म्हणे एक काम कर, आपण देवळात कुणाला प्रसाद जरी दिला तरी काही दक्षिणा मागत असतो आणि आपल्या द्वारकाधीशाची एवढी मोठी मूर्ती या विजयसिंगांनी घेतली आहे, त्याला असंच सोडायचं का? म्हणे आपण काहीतरी दक्षिणा मागू. म्हणे काय दक्षिणा मागू? म्हणे देवाच्या वजनाचं सोनं मागू. म्हणे सगळ्यांनी ठरवलं देवाच्या वजनाचं सोनं मागायचं. सगळे गेले विजयसिंगच्या जवळ आणि सांगितलं, महाराज देवाच्या वजनाचं सोनं द्या. विजयसिंगजी बोलायला लागले, 2 वेळची भ्रांत आम्हाला, आम्ही काही देवाच्या वजनाचं सोनं देणार आहे आणि देवाच्या वजनाचं सोनं सगळ्या ब्रह्मांडाला घातलं तरी येऊ शकणार नाही. असा तो आहे अणोरणीयान महतो महियान, असा तो भगवान. मग ते म्हणायला लागले, नाही जर तुम्ही सोनं नाही दिलं तर देव परत नेणार. विजयसिंगजी आपल्या पत्नीकडे गेले आणि म्हणाले, तुझ्याकडे सोनं आहे का ग? तिनं सांगितलं, सोनं तर नाही पण एक नथ आहे माझ्याकडे, ती थोडी सोन्याची, तेवढं सोनं आहे. पण नथ हे सौभाग्य सूचक अलंकार आहे आणि ते नथ, ती नथ मी तुम्हाला कशी काय देऊ? विजयसिंगजींनी सांगितलं, भक्ताचं सौभाग्य फक्त भगवान असतो, तू नथ देऊन टाक माहिती. आणि नथ दे म्हटल्याबरोबर त्या माऊलीनं ती नथ काढली आणि ती बोलायला लागली, महाराज जरी मी ही नथ तुम्हाला दिली तरी त्यांनी देवाच्या वजनाचं सोनं मागितलंय. नथीचं आणि देवाचं वजन काही सारखं होणार नाही. म्हणजे जे होईल ते होईल, आपल्याकडे आहे ते आपण द्यावं. तराजू आणण्यात आला, कलियुगातली घटना आहे. तराजू आणण्यात आला, एका तराजूच्या पारड्यामध्ये भगवंताची द्वारकाधीशाची मूर्ती ठेवली जी द्वारकेवरून आणली होती आणि दुसऱ्या पारड्यामध्ये त्यांनी ती नथ घेतली, त्या नथीवर एक तुळशीचं पान ठेवलं आणि त्याच्यावर श्रीकृष्ण असं लिहिलं. श्रीकृष्ण लिहून नथीच्या वर ते तुळशीचं पान ठेवून दुसऱ्या पारड्यामध्ये ठेवलं तर नथ जड झाली. भगवंताच्या पेक्षा नथीचं वजन जास्त झालं. लक्षात घ्या, का वजन जास्त झालं? एकतर त्याच्यावर तुळशीचं पान होतं आणि भक्ताच्या हाताचा स्पर्श त्याला झालेला होता. मग सगळे पुजारी पायाशी लागले, क्षमा मागितली आणि मग विचारलं, भगवान तुमच्याकडे द्वारकेचं वैभव सोडून आले, देवाची एवढी सेवा आम्ही द्वारकाधीशाची करतोय द्वारकेला, एवढं सगळं सोडून भगवान तुमच्याकडे आले, त्याचं कारण काय? तेव्हा विजयसिंगजींनी सांगितलं, भगवान माझ्याकडे आले कारण भगवान नुसते माझे भगवान नाहीये, तो माझा मुलगा आहे. म्हणे मुलगा, बापाला सोडून आईला सोडून माझा पुत्र राहू शकत नव्हता म्हणून तो आलेला आहे. मला सांगायचं काय, विजयसिंगजींच्या जवळ द्वारकाधीश भगवान स्वतः यायचं म्हणतात का? कारण त्यांनी भगवंताशी पुत्राचं नातं जोडलेलं आहे. म्हणून ही एक साधन भक्ती आहे. सगळीकडे भगवत भाव करणं, भगवंताशी संबंध जोडणं, मग तो बंधुत्वाचा असेल, आईचा असेल, पित्याचा असेल, सख्याचा असेल, पतीचा असेल, कोणताही असेल, तत्तत् कर्म प्रवर्तना. पुढची गोष्ट सांगितली संग त्यागा.
जिथं जिथं आपली भक्ती खंडित होणार आहे अशा माणसांचा संग त्यागणं हे साधकाचं कर्तव्य आहे. काही घरामध्ये गेल्यानंतर, काही व्यक्तीशी बोलल्यानंतर आपला जर भगवंताचा विश्वास कमी होत असेल तर आपण तिथं जाणं टाळलं पाहिजे. संग त्यागात सतो वृत्ते हे. पुढची गोष्ट सांगितली, साधूचं जे आचरण आहे ते आपलं आचरण असलं पाहिजे. साधूचं आचरण म्हणजे लोक म्हणतात साधू चांगलं चुकलं खातात, मग साधू सारखं आचरण करा म्हणजे आपलं कल्याण होईल. हे साधूचं आचरण आचरणामध्ये आणायचंय का? नाही. साधू भक्ती कशी करतात, साधू चिंतन कसं करतात, साधू भगवंताच्या मार्गावर जाताना काय काय करतात, आपल्या गुरुविषयी त्यांची कशी श्रद्धा आहे, ग्रंथाविषयी कसा त्यांचा विश्वास आहे, शास्त्राविषयी कसा त्यांचा विश्वास आहे, हे साधूचं आचरण अंतःकरणामध्ये आणायचे. सतो वृत्ते हे. या 6 गोष्टींनी भक्ती सिद्ध होते. आणि ही साधन भक्ती सिद्ध झाली की साध्य भक्तीला मनुष्य योग्य होतो. आणि त्या साध्य भक्तीचं लक्षण आहे सातु अस्मिन् परम प्रेम रूपा. म्हणून असं हे भक्तीचं लक्षण आणि असं हे दुसरं सूत्र, याच्यावर आपल्याला अजून विचार करायचा आहे, पण तो आपण उद्याच्या कथेमध्ये करणार आहोत. 15 मिनिट जास्त झाले पण काही हरकत नाही. आपल्याला काही कुठं जायचं नाही, काही नाही. पंढरपूरचे लोक आहेत, वारी जवळ आलेली आहे, मस्त भगवंताचं चिंतन करायचं. लोक 18 दिवस प्रस्थानाला जातात आणि सगळी कामं सोडून 18 दिवस पंढरपूरला चालत येण्याचा परिश्रम करतात. आपण इथं येण्याचे परिश्रम करून तासभर तरी प्रवचन ऐकण्याचे परिश्रम प्रस्थान काळामध्ये, वारीच्या काळामध्ये केले पाहिजेत. असो, झालेली सेवा भगवान पंढरीनाथांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला पूर्ण विराम देते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.